नमस्कार, मी चंद्रकांत आईवळे. आपला मान आपला सन्मान. विश्वासाचं दुसरं नाव TV7 न्यूज. पाहूया आजच्या दिवसभरातील बातम्या. भाजपा महायुतीची बैठक संपन्न. माळशिरस तालुक्यातील वेळापूर इथं झालेल्या बैठकीत माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक ही सर्वांसाठी महत्त्वाची असून राज्य शासनाने धनगर समाजाला सर्व आदिवासी सुविधा सुरू केल्या आहेत. धनगर व धनगड हे एकच असून याचे प्रतिज्ञापत्र सरकारने हायकोर्टात सादर केले आहे. धनगर समाजासाठी गोपीचंद पडळकर व उत्तम जानकर असो किंवा विजयसिंह मोहिते पाटील या सर्वांनाच सन्मान देण्यात येणार आहे, असे उत्तम जानकर यांनी वेळापूर येथील शिवशंभू मंगल कार्यालयात जाहीर केले. या राज्यामध्ये एक प्रमुख की ज्यांच्या माध्यमामधून या राज्यामध्ये बरेचसे निर्णय होत असतात. समाज मनामध्ये काय चाललेलं आहे, लोकांना काय हवं आहे, आणि म्हणून दादांना मी आता म्हटलं होतं की आम्ही सगळी मंचावरची मंडळी घरी येऊन तुमच्याशी चर्चा करतो, परंतु दादालाही आपला समाज मन बघायचा आहे, म्हणून दादा थेट या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या सर्वांची चर्चा करून आपला निर्णय तर आपण केलेलाच आहे, परंतु निश्चितपणे दादा या ठिकाणी या साही तालुक्यामध्ये धनगर समाज मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी आलेला आहे. तसेच माढ्यासह पश्चिम महाराष्ट्रातील चारही लोकसभा मतदारसंघात भाजपचा इतिहास घडवणारा असल्याचे मत उत्तम जानकर यांनी व्यक्त केलंय. या प्रसंगी चंद्रकांत दादा पाटील, सुभाष देशमुख, प्रशांत परिचारक, शहाजीबापू पाटील यांच्यासह धनगर समाजाचे कार्यकर्ते उपस्थित होते. महेश गाडगे, TV7 न्यूज, वेळापूर.